नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,000 पण हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला. आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,000 पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,000 पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनच्या भावाची परिस्थिती, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर आपल्याला जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 5,000 होताना दिसेल अथवा नाही, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावाची एकंदर आपण या ठिकाणी संपूर्ण स्टोरी बघितली. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव हा सातत्यानं $10 प्रतिबुशेलच्या खाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी बाजार आंतरराष्ट्रीय बाजारातील बंद असणार. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहार ठप्प असणार. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव आपल्याला त्या ठिकाणी सुधारताना दिसणार नाही. याचा अर्थ 15 जानेवारीपर्यंत देशातील सोयाबीनच्या भावात सुद्धा खास बदल संभवत नाही आणि जैसे ती परिस्थिती राहील, म्हणजे सध्या इथून 15 जानेवारीपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 3900 ते 4200च्या दरम्यान राहू शकतो. परंतु 15 जानेवारीनंतर देशातील सोयाबीनची विक्री ही कमी होण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय बाजारात 15 जानेवारीनंतर सीबॉटवर नवीन जी गुंतवणूक होईल त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन बाजारभाव पातळी $10.5 प्रतिबुशेल्स पार जाऊ शकते. या पोषक वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी 31 जानेवारीपर्यंत सुधारून जास्तीत जास्त 4,500 पर्यंत जाताना दिसणार आहे. पण सोयाबीनची भाव पातळी मी तर म्हणतो जानेवारी सोडूनच द्या, पण फेब्रुवारी सुद्धा 5,000 होण्याची शक्यता दिसत नाही. विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच सांगतो, पैशाची खूप गरज असेल तर सध्याच्या कंडिशनला गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा. भविष्यात फक्त 100-200ची नाही तर जास्तीत जास्त 300ची तेजी येऊ शकते. 4,500च्या वर सोयाबीनचा भाव पुढच्या जवळपास 60 दिवसात जाण्याची काही शक्यता नाही. म्हणून विक्रीचा विचार आपण निर्णय जो घेतात तो विचार करून घ्यावा, एवढीच आपणास विनंती. तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.